आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वाळवा येथील खुनी हल्ला प्रकरणात दोघांना सक्त मजुरी, न्यायाधीशांनी सुनावली कठोर शिक्षा। खटला मागे घेण्यासाठी तरुणावर केला होता चाकूने प्राणघातक हल्ला। न्यायालयातील जुना खटला मागे घेण्यासाठी एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वाळवा येथील 2 गुन्हेगारांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। यामध्ये रोहन उर्फ रोह्या हनुमंत मुळीक वय 23 याला 10 वर्ष सक्त मजुरी, तर अल्फाज फिरोज मुल्ला वय 22 याला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। वाळवा येथील संदेश अशोक कदम वय 30 याच्यावर 2018 मध्ये रोहन मुळीक याने हल्ला केला होता। या प्रकरणाचा खटला इस्लामपूर न्यायालयात सुरू होता। हा खटला मागे घेण्यासाठी रोहन संदेशवर वारंवार दबाव टाकत होता। 6 नोव्हेंबर 2023 रोजी संदेश हा 12 बिघा परिसरात उभा असताना रोहन आणि अल्फाज दुचाकीवरून तिथे आले। कोर्टातील केस मागे घे, नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देत रोहनने संदेशच्या पोटात चाकूने गंभीर वार केले होते। या घटनेबाबत संदेशचे वडील अशोक कदम यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। सुनावणी दरम्यान सरकारी वकील रणजित पाटील यांनी एकूण 7 साक्षीदार तपासले। सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले। या खटल्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, उत्तम शिंदे आणि चंद्रशेखर बकरे यांनी मोलाची मदत केली। वाळवा परिसरातील या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास न्यूज सांगली।